सुप्रिया सुळे बोलतात, पाहूयात. आणि किती रुपयांची मागणी झाली? तिन्ही लोकप्रतिनिधी, चार आम्ही चौघांनी अनेक लिस्ट देतोय आम्ही, आणि सातत्याने आम्ही जो जो निधी मागतो त्याच्यावर काट मारली जाते. आजपर्यंत सिलेक्टिव्हली हा निधी दिला जातो, ह्याचंच आम्हाला वाईट वाटतंय आणि याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलोय. आम्ही आमच्या घरासाठी पैसे मागत नाहीये, आम्ही आमच्या रस्त्यासाठी पैसे मागत नाहीये, आम्ही वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी इथे आलेलो नाही. मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही लोकप्रतिनिधीमधून मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलंय. जनतेची जी कामं आहेत ती मांडण्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागतोय, आणि तो कुठलाही निधी आमच्या चौघांच्या मतदारसंघात आणि अमोलदादा जे सूचना करतात ते दिलेले जात नाहीये. त्याचा जाहीर निषेध करायला, आणि हे पूर्णपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे. तुम्ही मागच्या वेळेला चंद्रकांत दादा पाटील मला त्यांना मला मुद्दा माहिती चालेल. नाही, आमचे अनेक अनुभव आहेत. एक काळ असा होता जेव्हा आमचं सरकार होतं, त्यावेळीच विरोधक असला तरी काय झालं, त्याला निधी द्यायला जायचा. काँग्रेसचा नेहमीच असा विचारधारा आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सगळे जेव्हा ते दिल बडा होना चाहिए. तुम्ही नेते आहात, त्याच्यामुळे आमचा प्रयत्न नेहमी काँग्रेस राष्ट्रवादीचं एकत्र सरकार असताचे. काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की विरोधक असला तरी काय, इलेक्शनमध्ये लढू, निवडून आल्यानंतर सगळे समान. तुम्हाला एक आठवण मी करून देते की जेव्हा आपलं काँग्रेसचं सरकार केंद्रात एकत्र आपलं सरकार होतं, त्यावेळीच आढळराव पाटील शिरूरचे खासदार होते, आणि तेव्हा जिल्हा परिषदमध्ये एका हॉलचं ओपनिंग होतं. मला वाटतं आपण सगळेच होतो तेव्हा आमदार. त्या काळामध्ये आढळराव पाटीलांनी आदरणीय पवार साहेबांना फोन करून सांगितलं की जिल्हा परिषदचा कार्यक्रम आहे, तुमची सत्ता आहे तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, माझं नाव त्याच्यात नाहीये, हे मला खूप वाईट वाटलं, हे योग्य नाही. पवार साहेबांनी स्थानिक संभाजी होळकर तेव्हा बांधकाम इंचार्ज होते जिल्हा परिषदला, साहेबांनी त्यांना फोन केला. ते म्हणले हो, हे आमच्याकडून राहून गेले. साहेब म्हणले मी या कार्यक्रमाला येणार नाही. आढळराव पाटील हे शिरूरचे खासदार आहेत, ते कुठल्या पक्षाचे असले तरी शिरूरचे लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही तसं करणार नाही. साहेब त्या कार्यक्रमाला गेले नाहीत. आणि निधी वाटपाती त्या काळातल्या पालकमंत्र्यांनी जेवढं काँग्रेस राष्ट्रवादीला दिलं तेवढीच मदत भारतीय जनता पक्षालाही केलेली आहे, पण ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत. हे दुर्दैव आहे की आता हे जे नवीन आम्ही प्रकार बघतोय हा पहिल्यांदाच आम्ही अनुभवतो. उद्या मोदी पुण्यामध्ये येत आहेत. मेट्रोचं उद्घाटन लोकार्पण आहे. 5 वेळा मोदी या मेट्रोच्या उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी आलेले आहेत पुण्यामध्ये. 3-4 किलोमीटर. नाही, ही 6वी आहे ना, ही 6वी आहे, 6व्यांदा येतं असं पेपर म्हणतोय, मी नाही म्हणत. हा तर नाही, मला असं वाटतं माननीय आदरणीय प्रधानमंत्री, मी खूप विनम्रपणे हे म्हणते की कदाचित आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला माहिती नसावी, कारण का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं काम हे खूप मोठं असतं.